नमस्कार. डिजिटल विवेकमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर आशिष केणी व्हिडिओग्राफर आहेत. कथायुद्धाच्या या मालिकेच्या 9व्या भागात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आता आपण 9 भाग केले, परंतु अजून युद्ध थांबतंय का? करार होतोय का? का युद्ध पुन्हा जोमाने सुरू होतंय? याच्यात कशाचीच निश्चितता नाहीये. अनिश्चित वातावरण आहे. त्या अनिश्चित वातावरणाचा परिणाम असा होतो की तेलाच्या किमती दर दिवशी वाढतच चालल्या आहेत. आपल्या सर्वांना भारतात त्याचा आता झळ पोचायला लागलेली आहे. हालांकी भारतीय सरकारने, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारने अनेक दिवसपर्यंत भाववाढ केली नव्हती तेलामध्ये, जेव्हा की जगातल्या बहुसंख्य देशांनी आणि त्यात विकसित देश सुद्धा आले, तेलाची भाववाढ कधीच करून टाकली होती. आपण बरेच दिवस वाट पाहिली की हे युद्ध आटोक्यात येईल, तेलाची भाववाढ करायला लागणार नाही, आपल्या जनतेला त्रास कमी होईल, याची खूप काळजी सरकारने तोपर्यंत घेतली होती. कारण काय असतं, तेलाचे जे भाव वाढले, इंधन तेलाचे भाव वाढले, तर सगळ्याच गोष्टींचे भाव वाढतात. कारण आपल्या इथे वस्तू इकडून दुसरीकडे ट्रान्सपोर्ट करायचा म्हणजे ट्रान्सपोर्टचा खर्च येतो ना. मोठा देश आहे खूप, त्यामुळे सगळ्या गोष्टी काही लोकल करून तुम्हाला विकता येत नाहीत. तर जसं तेलाचे भाव वाढले की ट्रान्सपोर्टचा खर्च वाढतो, तो वाढला की त्याच्यावरचे सगळ्या विक्रीचे भाव वाढतात, म्हणजे एकूण महागाई वाढत जाते. परंतु आता परिस्थिती अशी दिसतीये की अजून सुद्धा युद्ध आटोक्यात येईल असं वाटत नाहीये. आपल्या सर्वांना अगदी लहानपणी चिवकाऊची गोष्ट सांगितलेली असते. त्याच्यात कावळा चिमणीला म्हणत असतो, दार उघड, मला आत यायचंय, आणि चिमणीला त्याला आत घ्यायचं नसतं. त्यामुळे चिमणी त्याला एक्सक्युजेस देत असते. थांब, माझ्या बाळाला न्हाऊ घालते, थांब, माझ्या बाळाला भरवते, असे काहीतरी, पण मी दार आत्ता उघडत नाही, मग दार उघडीन, असं ती सांगते. साधारण हाच प्रकार चाललाय असं वाटतं. अमेरिका म्हणते की आता एकदम तुम्ही हे करा, इराण म्हणतं आम्ही विचार करतो. अमेरिकेचे 2 मुख्य अटी आहेत. त्यातली एक अट आहे की तुमचं जे समृद्ध युरेनियम आहे ते सगळं युरेनियम आम्हाला द्या, आम्ही ते तुमच्या समोर नष्ट करू, किंवा आणि कुठल्या तरी देशामध्ये द्या, त्यांच्यासमोर ते नष्ट केलं जाईल. ज्याच्यात इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी कमिशन, हे जे व्हिएन्ना स्थित संस्था आहे, आंतरराष्ट्रीय संस्था, त्यांचे इन्स्पेक्टर्स असतील, त्यांचे निरीक्षक असतील, आणि ते कन्फर्म करतील की हे युरेनियम नष्ट झालं. या समृद्ध युरेनियमचं नष्ट म्हणजे काय करतात माहिती आहे की नाही तुम्हाला? समृद्ध युरेनियम म्हणजे युरेनियम जे मिळतं त्याला युरेनियम 238 म्हणतात. पण त्याच्यामधनं युरेनियम 235 जे असतं ते आपल्याला बॉम्ब करता लागतं. आणि त्या युरेनियमच्या एकूण युरेनियमच्या 3.67% जर युरेनियम 235 असलं तर त्यांनी तुम्हाला पॉवर तयार करता येते. म्हणजे ॲटॉमिक रिॲक्टर ज्यांनी वीज निर्माण होते ती त्यांनी करता येते. म्हणून 2015 साली जेव्हा हा करार झाला होता इराणशी, आणि त्या करारात ठरलं होतं की इराण फक्त 3.67% युरेनियमला समृद्ध करेल, कारण तुम्ही म्हणताय की आम्हाला फक्त त्याची वीज बनवायची आहे, म्हणून युरेनियम पाहिजे. म्हणजे शस्त्रास्त्राकरता आम्ही करणार नाही, असा तो करार होता. पण आता पाहिलं तर तो करार, ट्रम्प आल्यानंतर ट्रम्पने करार रद्द केला. आता या कराराबद्दल इराणला पैसे मिळाले होते. अमेरिकेने त्यांचे पैसे $6 अब्ज पर्यंत पैसे इराणला त्यांचे दिले होते परत, आणि हा करार झाला होता. पण असं लक्षात आलं की इराण काही कराराचं पालन करत नाहीये. त्यामुळे ट्रम्प आल्यानंतर त्या कराराचं नाव JCPOA आहे, जॉईंट कॉम्प्रिहेन्सिव्ह ॲटॉमिक एनर्जीचा जो करार होता, तर तो ट्रम्पने रद्द करून टाकला. तो रद्द केल्यानंतर किंवा त्याच्या आधीपासूनच इराणनी समृद्धीकरणाचा वेग अधिक वाढवला, आणि आता असं लक्षात येतं की साधारण 60% समृद्ध युरेनियम त्यांच्याकडे 440.9 किलोग्राम आहे. त्याच्याशिवाय पुन्हा 10% समृद्ध, 20% समृद्ध युरेनियम 185 किलो त्यांच्याकडे आहेत. या समृद्ध युरेनियमपासनं 90% पर्यंत न्यायला त्यांना 1 किंवा 2 महिन्याचा अवधी पुरेसा आहे. 90% का न्यायचे? कारण 90% समृद्ध युरेनियम जर असलं तर त्याचे बॉम्ब करता येतात. या 440 किलोग्राम युरेनियमपासनं समृद्ध ते आणखीन केलं की 10 ॲटॉमिक बॉम्ब त्यांना करता येतील, अशी IAEAनी बातमी दिलेली आहे. तुम्ही विचार करा, इराणकडे आत्ता अणुबॉम्ब नाहीये, तरी इराण सगळ्या जगाला वेठीला धरतंय. उद्या जर त्यांच्याकडे अणुबॉम्ब आला तर ते संपूर्ण जगाची नाकेबंदी करू शकेल. नुसती धमकी द्यायची की मी अणुबॉम्ब टाकेन, की सरळ सगळेजण ऐकायला तयार होतील. कारण इराणचे राज्यकर्ते पुरेसे वेडसर आहे, ते जगाला माहिती आहे, ते टाकतील सुद्धा. जबाबदार राष्ट्र जर असलं, भारतासारखं जबाबदार राष्ट्र असलं, अमेरिका, रशिया, फ्रान्स, जे अण्वस्त्रधारी राष्ट्र आहेत त्यांना जबाबदार राष्ट्र म्हणण्यात येतं, कारण ते अणुबॉम्ब प्रत्यक्ष टाकत नाहीत.
ते सांगतात की आमच्याकडे अणुबॉम्ब आहे, तुम्ही जर आमच्यावरती टाकला तर आम्ही तुम्हाला इतकं मारू की तुम्ही नष्टच होऊन जाल. म्हणजे सत्ता समतोल राखण्याकरता आणि शांती राखण्याकरता या अणुबॉम्बचा वापर होतो. पण इराण, पाकिस्तानसारखी राष्ट्र ती काही हे सगळं मानत नाही. त्यांना वाटलं तर ते जाऊन टाकतील सुद्धा. तो पाकिस्तानचा येडपट डिफेन्स मिनिस्टर म्हणला होता ना, ख्वाजा आसिफ, की आमच्यावरती जर हल्ला झाला किंवा आमच्यावरती अमेरिकेने काही निर्बंध आणले तर आम्ही भारतावर जाऊन अणुबॉम्ब टाकू. खुळसट्ट्यासारखं विधान केलं. कारण त्यानंतर त्यांचं काय होईल त्यांना पूर्णपणे माहिती आहे. अर्थात या राज्यकर्त्यांची एक गंमत आहे बरं का. पाकिस्तान काय किंवा इराण काय, या राज्यकर्त्यांना स्वतःला त्याची झळ पोचणार नाही, कारण हे पळूनच जाणार आहेत. आपल्या देशातल्या नागरिकांचं काय वाटेल ते झालं तरी त्यांना पडलेलं नाहीये. त्यांच्याकडे ड्युअल सिटिझनशिप असते. ते सगळे अमेरिकेत जाऊन बसतील आणि इथल्या लोकांनी मरायचं तर मरा, अशी यांची साधारण रचना असते. इराणमध्ये तर वेगळीच परिस्थिती आहे. इराणमध्ये IRGC, इराणी रिपब्लिकन गार्ड कोर, ही जी सैन्यातली एक फळी आहे आणि ज्यांच्याकडे सध्या इराणचा सर्व सत्ताधीश त्यांना म्हणता येईल अशा त्यांच्याकडे पॉवर्स आलेल्या आहेत. त्या लोकांचा जो इन्कमचा सोर्स आहे तो स्मगल्ड तेल विकणं वगैरे अशा प्रकारचा आहे. त्यामुळे त्यांच्या इन्कमला बाधा नाही, त्यांची आवक चालू आहे. देश मरतोय. देशामध्ये सध्या 19 लाख रियालला $1 मिळतोय, इतकी परिस्थिती वाईट आहे. पण यांना त्याचा काही फरक नाही, हे मजेतच राहत आहेत असं वाटतं. प्रत्यक्षात यांच्या सैनिकांना सुद्धा पगार मिळत नाहीयेत, एक्सपायर्ड फूड खायला लागतंय, अनेक त्रास आहेत. पण अजून ते काही माघार घेत नाहीयेत, कारण यांची दहशत इतकी आहे की इराणची 90% जनता जरी यांनी त्रासलेली असली तरी त्यांना उठाव करण्या इतकी शक्ती त्यांच्याकडे आत्ता नाहीये. पण हे थोडंसं विषयांतर झालं. आता परिस्थिती काय आहे की अमेरिकेने सांगितलंय की युरेनियम तुम्ही आम्हाला सुपूर्द करा किंवा आमच्या देखरेखीखाली ते नष्ट झालं पाहिजे. तुम्हाला अणुबॉम्ब आम्ही करून देणार नाही, हे अमेरिकेने खात्रीने सांगितलेलं आहे. आणि त्याच्याशिवाय त्यांनी आता एक नवीन अट आणली आहे की बाकीचे सगळे जे देश आहेत इराणच्या आजूबाजूला, सगळे जे मुस्लिम देश बरं का, कोण कोण आहेत, सौदी अरेबिया आहे, संयुक्त अरब अमिराती आहेत, बहरीन आहे, कतार आहे, तुर्कस्तान, इजिप्त, जॉर्डन आणि पाकिस्तान, या सगळ्या देशांनी आता हा जो शांतता करार होईल त्या कराराला जामीन या सगळ्या देशांनी असलं पाहिजे. कारण उद्या या कराराचा परिणाम त्या देशांवर होणार आहे, अमेरिकेवर काही परिणाम होणार नाहीये. मग अशा वेळेला काय करायचं की याच्या आधी ट्रम्पचं जेव्हा पहिले राष्ट्रपतीपद होतं तेव्हा त्यांनी एक अब्राहमिक करार नावाचा एक प्रकार केला होता. त्या अब्राहमिक करारचा अर्थ असा होता, अब्राहमिक का म्हणायचं की ज्यू, इस्लामी आणि ख्रिश्चन या तिघांनाही अब्राहम हा त्यांचा पहिला मूळ पुरुष याच्याबद्दल त्यांची खात्री आहे. हे लोक अब्राहम म्हणतात, मुसलमान लोक इब्राहिम म्हणतात, अशी त्याच्यात फरक आहे. ज्यू लोक आहेत, यहुदी भाषा, इब्रू भाषा, ते इब्राहम म्हणतात. पण वेगळी नावं असली तरी मनुष्य एकच होता. त्यामुळे त्याच्या नावाचा करार केला की इस्रायलला त्याच्यात सामील करायचं, म्हणजे यांची जी इस्रायलची भांडणं आहेत ती थांबतील. तर ट्रम्पने आता नवीन कंडिशन टाकली. कालच त्यांनी सांगितलं की मला हा करार करण्याच्या आधी एकतर इराणने आपले अणुसाठे आमच्याकडे सुपूर्द करायचे किंवा आमच्या देखरेखीखाली नष्ट करायचे, आणि दुसरं म्हणजे या बाकीच्या देशांनी अब्राहमिक करारामध्ये सामील व्हायचं. याच्या अगोदर जेव्हा हा करार झाला तेव्हा जे देश सामील होते ते होते संयुक्त अरब अमिराती, मोरक्को आणि बहरीन. आता त्यांनी आणि सुडान होता त्याच्यामध्ये. आता त्यांनी सांगितलंय की सौदी अरेबियाने सुद्धा ह्याच्यात सामील व्हायला पाहिजे. हे आता जे सगळी यादी दिली ना, या सगळ्या देशांनी याच्यात सामील व्हायचं. म्हणजे काय, त्यांनी इस्रायलचं अस्तित्व मान्य करायचं. इराण आणि पाकिस्तानच्या पासपोर्टवरच लिहिलेलं असतं की इस्रायलमध्ये तुम्हाला जाता येणार नाही, आम्ही इस्रायलचं अस्तित्वच मान्य करत नाही. इराण तर सांगतोच की आम्हाला इस्रायलचं अस्तित्व नष्ट करायचंय. हा जो प्रकार आहे तो मोडण्याकरता ट्रम्पने ही नवीन कंडिशन घातली आहे. हे म्हणजे ते चिमणी कावळ्याची गोष्ट. आता मी माझ्या बाळाला आंघोळ घालतेय, माझ्या बाळाला जेवायला घालतोय, असा सगळा प्रकार हा चालू आहे. तर हे नवीन एक त्यांनी पिल्लू सोडलेलं आहे. इराणनी सगळे सांगितलं की आम्ही असं करणं शक्यच नाही. इराणच्या ते जो मुश्तबा आहेत, जे सध्या मला वाटत नाही ते जिवंत आहेत, पण त्यांच्या नावाने जो कारभार चालतो, त्यांनी सांगितलं, मुश्तबा म्हणले की इराणमधलं जे युरेनियम आहे ते इराणच्या बाहेर जाऊ द्यायचं नाही. एकीकडे अशी बातमी आहे, इराणच्या फॉरेन मिनिस्ट्रीकडनं असं सांगण्यात आलंय की आम्ही चीनशी बोलतोय, आम्ही ते चीनकडे सुपूर्द करू. अर्थात ते चीनकडे सुपूर्द करतील, ह्यांनी चीनचा दबदबा या क्षेत्रात वाढेल, तर ही काही अमेरिका ही अट मान्य करेल असं नाही. मिळून काय, गुऱ्हाळ तिथेच आहे, पुढे काही जात नाही. बरं, हे होत असताना आजच बातमी आहे की अमेरिकेने इराणच्या बंदर अब्बास नावाचं जे होर्मुझच्या सामुद्रधुनीचं पूर्व टोक आहे त्या टोकावरती हल्ले केलेले आहेत.
बंदर अब्बास, त्याच्या शेजारचं सिरिक आणि जास्क नावाची जी शहरं आहेत, त्या शहरांवरती अमेरिकेने हल्ले केलेत आणि अमेरिकेने सांगितलं की हा युद्धविराम मोडलेला नाही आहे, आमच्या संरक्षणाकरता आम्ही हल्ले केले. त्यांच्या मिसाईल बोटी फार फिरायला लागल्या होत्या, त्या येऊन आमच्या जहाजावर हल्ला करतील म्हणून आम्ही त्या नष्ट केल्या. म्हणजे पाणी उकळत ठेवायचं. पाणी उकळत ठेवायचं, ते थंड होऊ द्यायचं नाही. तर थंड झालं की करार करता येईल. तर हा प्रकार चालू आहे. जाणून-बुजून कराराला लांबणीवर टाकण्याचा प्रयोग चालू आहे. कारण जितका लांबणीवर जातो, तितकं इराणचं कंबरडं आणखीन मोडतं ना. अजून ट्रम्पला आशा आहे, की इराणचे लोकं उठाव करतील, की बुवा आम्हाला आता जेवायला नाहीये, खायला नाहीये, पाणी प्यायला नाहीये. कसं काय आमचं जीवन जगायचं? IRGCची मजा चालली, पण आमची काही जगण्याची आता अवकात राहिलेली नाही. 90% इराणची जनता भरडून निघालेली आहे. तर कदाचित ते लोकं या IRGC विरुद्ध उठाव करतील, अशी एक सुप्त इच्छा ट्रम्पच्या मनात आहे. म्हणून ट्रम्पने हे केलेलं आहे. तात्पर्य काय? हे युद्ध लगेच थांबेल असं नाही. युद्ध थांबलं नाही, होर्मुझची सामुद्रधुनी ओपन झाली नाही, की तेलाचे भाव काही एकदम खाली येतील असं नाही. हालांकी असं असलं तरीही भारताने जे संयुक्त अरब अमिरातीशी करार केलेत, त्याप्रमाणे ते तेल फुजिरा इथल्या पाईपलाईनमधनं आपल्याकडे येईल. ते होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अवलंबून नाही. परंतु ते 1/3 पर्यंत येतं, कारण पाईपलाईनची क्षमता टँकरच्या क्षमतेपेक्षा खूप कमी असते. तर तेल येत राहील, परंतु तेलाचे भाव काही खाली जायचे नाहीत. महागाईपासून आपली सुटका होणार नाही. इथे सूर्य सगळीकडनं आग ओकतोय, त्यामुळे आपल्याला वीज पाहिजे. वीज पाहिजे त्याकरता इंधन लागतं. त्यामुळे सगळीकडनंच कोंडी होत चाललेली आहे, महागाई वाढत चाललेली आहे. काय होईल आता खरोखर सांगता येत नाही. ट्रम्प आणि इराणचे राज्यकर्ते यांच्यातले जे भांडण चाललंय, त्या भांडणाला आत्ता तरी उतार पडलेला नाहीये. असं जरी असलं तरी किती दिवस हे युद्ध चालेल असा एक प्रश्न लोकांकडनं येतो आणि माझी अशी खात्री आहे की फार दिवस चालायचं नाही. कारण दोन्ही देश आता युद्ध फार दिवस चालवण्याच्या परिस्थितीत नाही. इराण तर मोडकळीलाच आलेला आहे, पण अमेरिकेला सुद्धा ज्या गतीने शस्त्रास्त्र पाहिजे त्या गतीने शस्त्रास्त्र तयार करता येत नाहीयेत. वापर फार भरभर होतोय. तेव्हा पुढे काय होईल त्याबद्दल अनिश्चितता आहे, हे आपल्याला सांगायचंय. तयार राहा. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितल्याप्रमाणे खर्च आटोक्यात ठेवा, अनावश्यक प्रवास टाळा, वर्क फ्रॉम होम करा, ज्यामुळे तुम्हाला इंधनाची जे आपल्याकडे अवेलेबल इंधन आहे ते जास्ती दिवस पुरवून वापरता येईल. एवढा एक संदेश पंतप्रधानांचा आपल्या लक्षात राहायला पाहिजे. याच्या पुढे काय घटना होतील त्या पुढच्या भागात मी सांगणारच आहे. आता तरी अनिश्चितता हीच निश्चित गोष्ट आहे, हे सांगण्यापर्यंत मला हा व्हिडिओ केला होता. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, आपल्या कमेंट्स आमच्याकडे येऊ द्या. आम्ही त्या सगळ्या कमेंट्स वाचतो. पुढच्या व्हिडिओमध्ये मी त्यातल्या बऱ्याचशा कमेंट्सना उत्तरं पण देण्याचा प्रयत्न करणार आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार.